नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकाच्या पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून 100% करा या ठिकाणी इमामेक्टिनचा वापर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता सोयाबीन पिकाच्या पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून 100% करा या ठिकाणी इमामेक्टिनचा वापर। मग सोयाबीनच्या पिकामध्ये पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून 100% इमामेक्टिनचाच वापर का करावा आणि जर इमामेक्टिनचा वापर आपण सोयाबीनच्या पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून केला तर आपल्याला काय होणार या ठिकाणी याचा फायदा। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीन पिकाच्या पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून 100% करा इमामेक्टिनचा वापर। मग सोयाबीन पिकाच्या पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून इमामेक्टिनचाच वापर का करावा, याचा वापर करण्याचे काय आहेत फायदे हे समजून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि त्यानंतर तुम्हाला पटलं तरच मग इमामेक्टिनचा वापर सोयाबीनच्या पिकात कीटकनाशक म्हणून पहिल्या फवारणीत 100% या ठिकाणी करावा। तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी कधी घेतो तर आपण सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी हे आपलं सोयाबीनचं पीक 25 ते 40 दिवसाच्या दरम्यान या ठिकाणी असताना घेतो। अशा परिस्थितीमध्ये पहिल्या फवारणीचा विचार करत असताना पहिल्या 25 ते 40 दिवसामध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकावरती जास्त किडीचा प्रादुर्भाव नसतो आणि यामुळे आपल्याला हेवी डोसेसची आवश्यकता नसते आणि म्हणूनच मित्रांनो, एक सॉफ्ट डोस, कमी खर्चात येणारा डोस आणि ज्याचा रिझल्ट हा सुरुवातीच्या काळात 100% येतो असा या ठिकाणी उपाय म्हणजे मित्रांनो, सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना 100% उपायकारक कीटकनाशक म्हणजे मित्रांनो इमामेक्टिन बेंझाइट। मग या इमामेक्टिन बेंझाइटचा वापर करण्याचे फायदे तरी कोणते? एक तर हे या ठिकाणी कमी किमतीत येते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला किडी दिसतात त्यांचा बंदोबस्त हा 80 ते 90% करतो आणि सामान्यतः माझा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा पहिल्याच फवारणीमध्ये जास्त खर्चात पडत नाही आणि म्हणूनच मित्रांनो, सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपण पहिली फवारणी करत असाल तर कीटकनाशक म्हणून 100% इमामेक्टिन बेंझाइटचा वापर करा। आपल्याला 100% यामुळे फायदे होणार आणि कोणत्याही हेवी डोसेसचा वापर सुरुवातीला करू नका। दुसऱ्या कोणत्याही ऑप्शन पेक्षा इमामेक्टिन बेंझाइट हे ऑप्शन आपल्यासाठी अत्यंत उत्तम या ठिकाणी आहे।
तर मित्रांनो, या इमामेक्टिन बेन्झाईटचं प्रमाण सांगतो. जर आपल्याकडे प्रादुर्भाव कमी असेल तर 15 लिटरच्या पंपाला 10 ग्रॅम घ्यावं, आणि आपल्याकडे थोडा किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसत असेल तर 15 लिटरच्या पंपाला 15 ग्रॅम घ्यावं. या पद्धतीनं जर आपण इमामेक्टिन बेन्झाईटचा स्प्रे घेतला, सोबत 19-19 तर त्या ठिकाणी आपण विद्राव्य खत घेतलं, त्याबरोबरच मित्रांनो आपण एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक घेतलं, तर मी म्हणतो तुम्हाला मागं फिरून पाहायची गरज नाही, 100% या ठिकाणी रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीन पिकाच्या पहिल्या फवारणीत आता कीटकनाशक म्हणून 100% करा इमामेक्टिन बेन्झाईटचा वापर. या ठिकाणी सोयाबीनच्या अधिक माहितीसाठी व अपडेटेड माहितीसाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.